पाहिजे, चाललं पाहिजे. संतांनी आपल्याला सांगितले ना, अरे त्या मार्गाने जाऊ नको रे बाबा, त्या मार्गाने गेला ना पडशील त्या खड्ड्यामध्ये, जाऊ नको. एक काम कर, ह्या मार्गाने जा. हा मार्ग एकदम कसा आहे, सुफळ आहे. ह्या मार्गाने जा. मग काय केलं पाहिजे? बोला बोला, काय केलं पाहिजे? संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आणि मग संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चाललो नाही तर काय होईल? हे जरी नाही झालं मग दुसरं येईल. हे जरी नाही
घ्या हात एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोपं आहे होय ते. ऐका, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालले पाहिजे. संतांनी काय सांगितले? भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. मग सगळ्या देवांमध्ये लवकर प्रसन्न होणार देव कोणता? महादेव. बरोबर आहे का नाही? कारण भोळा आहे ना तू. भोळा म्हणजे काय? ऐका ऐका, भोळा म्हणजे काय? आता माझ्या वडिलांचं गुरुवर्यांचं सांगायचं जर झालं तर भरपूर लोक त्यांना म्हणतात भोळे. ते भोळे कसे? भोळे. भोळे म्हटल्यानंतर त्यांनी एवढं केलं एवढं केलं असतं का? नाही. भोळे म्हणजे भोळे शब्दाचा अर्थ काय? ऐका, भोळे आहेत पण कोणासाठी? भगवान शंकर भोळे आहेत पण कोणासाठी? कोणासाठी? भक्तांसाठी भोळे आहेत. पण नुसते भोळे नाही, नुसते भोळे नाही. कसे? चक्रवर्ती आहेत. महाराज आपण काय त्याचे पाय माझे चित्ती. कसे आहेत भगवंत? चक्रवर्ती. चक्रवर्ती कशावरून? मगाशी मी सांगितलं भगवान शंकराचं उदाहरण दिलं. त्यांनी काय केलं? भगवान विष्णूंनी मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतला. मग गोरक्षनाथाचा अवतार कोणी घेतला? भगवान शंकरांनी. परत गैनीनाथाचा अवतार कोणी घेतला? विष्णूंनी घेतला. त्याच्यानंतर परत निवृत्तीनाथाचा अवतार कोणी घेतला? भगवान शंकरांनी. असं हे चक्र खेळत आलेले भगवान शंकर, म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणतात. बरोबर आहे का नाही? म्हणून काय केलं पाहिजे? आपण संतांनी सांगितलेले भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचं. मग त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. याच्या पुढे सांगू का? माणसाने भोळा असावं पण गाभोळ नसावं. बरोबर आहे का नाही? भोळा असावं पण गाभोळ नसावं. कशावरून? ते मला एवढं माहित नाही, पण थोडंफार करून कानावरून आलेले मी तुम्हाला सांगतो. समजा ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या. ग्रामपंचायतीची निवडणूक असली का आजल्या दिवशी ते प्रत्येक पार्टीचे असे आपापले माणसं बसणार. आपापले माणसं बसले की जो सरपंच आहे तो वरती बसणार. वरती बसलेला असला का बाकीचे माणसं त्याच्या खाली ते 90 मार्क येत असतात बघा. लक्ष घ्या. ते भगवंताचं नाव काय करणार? एखादा माणूस त्याच्यात बोलणार तात्या ते वरच्या आळीत 20. काय म्हणणार? वरच्या आळीत 20, मधल्या आळीत 15, ते खालच्या आळीत आहे ना तिथं 25. आणि ते लिफ्ट्यापाशी आहेत ना, लिफ्ट्यापाशी तिथले 10 जण. आणि बाजूच्या गावचा विषयच नाही म्हटले, तिथं आपली मिळवणी राहते. बाजूचा विषय मी आजच ते मोजीत राहणार. आणि मस्त काय करणार? त्यातला एक जण म्हणणार
अरे ते रोडच्या पलीकडे तो भानदास राहतो ना, भानदास तो आपलाच आहे ना. त्यातला एक जण हात दाबणार, म्हणणार भानदास आपला नाही. काय म्हणणार? भानदास आपला नाही. काल भानदास. अरे मी कालच त्यांच्या पार्टीत त्याला बघितले. त्यातला दुसरा लगेच त्याचा हात दाबणार, अरे गपना गपना, त्यांच्या पार्टीतला माणूस माग बसलाय. ते माग वळून बघणार, अरे सदा होय हे सदा, अरे सदा भोळे भोळे. ते काही त्याला जाऊन सांगणार नाही, ते भोळे. पण हे सदा उठत भानदास पासून कुटाळ मारीत बसायचं. मग हे भोळ म्हणायचं की याला गाभोळ म्हणायचं. माणसाने भोळ असो पण गाभोळ नसा. महाराज विठला विठला म्हणून काय केलं पाहिजे? भगवंताचं, कोणत्याही भगवंताचं नामस्मरण करून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपला तो एक देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही. कोणता तरी देव आपलासा करून घेतला पाहिजे. बोले शंकर तर बोले शंकर, फक्त मनापासून. बरोबर आहे का नाही? मनापासून त्याची नामस्मरण चिंतन आपण केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग भगवंताचं नामस्मरण चिंतन आपण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण चिंतन. आता दिंड्या आल्याच जवळ बघा वाघबाबा, बरोबर आहे का नाही? आपल्या दिंड्या आल्याच जवळ. मग दिंड्यांमध्ये जात असताना आपण भगवंताचं नामस्मरण चिंतन करत जातो. मग नामस्मरण करत करत पुढे पोहोचतो पंढरपूर मध्ये. आणि पंढरपूर मध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला कोणाचं दर्शन होतं? विठ्ठलाचं दर्शन होतं, विठोबाचं दर्शन होतं. बरोबर आहे का नाही? बरं, एकट्या विठोबाचं दर्शन होतं का? कोणाकोणाचं होतं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेते, वाचे वदता शिवनाम तयान बाजी क्रोध काम. नाथबाबांनी आपल्याला या अभंगामधून भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. या अभंगाचं सांगायचं जर झालं तर हा अभंग रूपपर पण आहे बाबा आणि नामपर पण आहे. कशावरून? पहिल्यांदा सांगितलेलं आहे सुरुवातीला शिवभोळा चक्रवर्ती या ठिकाणी भगवंताचं वर्णन केलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात? वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोधकाम. याप्रमाणे अभंगाचा थोडक्यात मी तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे सांगतात धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. आपण जर भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं तर भगवंत आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का प्रसन्न झाला का धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग एकदा का आपल्याला ह्या चारही गोष्टी प्राप्त झाल्या तर पुढे सांगतात एका जनार्दनी शिव निवारी काळाचे देव. मग एकदा का या चारही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या, भगवंत आपल्याला प्रसन्न झाले का आपल्याला कसलीच भीती बाळगायची गरज नाही. कारण आपल्याकडे जेवढी भीती आहे तेवढं भगवंत काय करणार? सगळं निवारण करून टाकणार. माझ्याकडे टाइम 7:30 होता पण इथं 6:45 झालेली आहे, पण अजूनही मी तुमच्याकडून 15 मिनिटं घेणार नाही. चालेल ना? हा, आरती करायची आपल्याला. पण खरी गोष्ट सांगू का, गावात आले त्यामुळे तुम्ही नाही जरी म्हटले तरी मी ठासून तुमच्याकडून 15 मिनिटं घेणार नाही बघा. कारण माझंच गाव आहे ना, बरोबर आहे का? हा, होऊन होऊन काय करतील? मागून एखाद्या जाऊन चपला फेकून आणतील. ऐका, 15 मिनिटं मी का घेणार आहे? कारण नितीन दादा सांगायचं जर झालं तर आता 5-6 दिवसांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजीराजांची जयंती होऊन गेली. बरोबर आहे ना? छत्रपती शिवाजीराजांची जयंती होऊन गेली. प्रत्येक गावागावामध्ये छत्रपती शिवाजीराजांची जयंती